नमस्कार। आज शिकणार आहोत सुपारीने व एका बोटाने सुंदर सुंदर असे 8 फुलं फक्त एका बोटाने आपण काढणार आहोत, शिकणार आहोत। व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे कळेल। हे बघा मी बाऊल आखून गोल करून घेतलंय आणि असं बघा निशाण पाडून घ्यायचंय चुटकीने, डॉट पाडून, म्हणजे आपल्याला आकार चुकत नाही। आणि नंतर आपण बघा थोडं लांबवर सुपारी ठेवून मुठीने रांगोळी टाकून घेणार आहे कलरफुल। हे बघा वेगळे वेगळे कलरने आपण त्या थेंबांच्या समोरासमोर आपल्याला सुपारी ठेवून असे कलर टाकून घ्यायचे। पुढे बघा खूप सुंदर सुंदर आपण फुलं शिकणार आहोत। व्हिडिओ पूर्ण बघा, यूजफुल व्हिडिओ आहे, व्हिडिओ सोडून जाऊ नका। इझिली बघा आपण एक बोटाने किती सुंदर असे 8 फुलं शिकणार आहेत। बघा असं व्यवस्थित एका बोटाने गोल करून घ्यायचं आहे आपल्याला। नंतर बघा अशी रांगोळी सरकत सरकत बाहेर सुंदर सुंदर असे फुलं शिकणार आहोत। बघा इझिली तुम्हालाही येईल, नक्की ट्राय करा। हे बघा मध्ये मुठीने मी डॉट पाडून घेतला आहे आणि अजून एका बोटाने मी गोल करून घेणार आहे व्यवस्थित। अजून मध्ये आपल्याला रांगोळी टाकायची आहे। बघा एका बोटाने अशा पद्धतीने सरकत जायचं आहे। खूपच इझिली तुम्हालाही येईल। हे बघा मध्ये अजून आपण कलर विरुद्ध कलरचा डॉट टाकून त्याच्यामध्ये रांगोळी टाकणार आहेत। असे आपण 8 फुलं शिकणार आहेत। खूपच सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करा तुम्हीही। एका बोटाने वेगळे वेगळे आपण फुलं शिकणार आहोत। हे बघा अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही, खूपच वेगळे वेगळे फुलं शिकणार आहेत, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे कळेल। हे बघा मध्ये आपल्याला विरुद्ध कलर टाकून अजून गोल करून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने अजून आपण विरुद्ध कलर टाकणार आहेत, अजून एका बोटाने गोल करून घेणार आहे। हे बघा अशा पद्धतीने, ज्याला बिलकुल रांगोळी येत नसेल सोप्यात सोपी पद्धत आहे। सणावाराला किंवा आपल्या घरी शुभ कार्य राहिलं, तुळशी समोर आपण एक फूलही टाकू शकतो किंवा एका फुलाची लाईन करून आपण बॉर्डरही तयार करू शकतो। खूपच इझिली आहे। सगळे सेम फुलं टाकून बॉर्डरही तयार करू शकतो। दिवाळीच्या टायमाला किंवा शुभ कार्य असेल तेव्हा खूपच शुभ चिन्ह येते हे फुलं, खूपच शुभ आहेत। तुम्ही नक्की ट्राय करा। हे बघा अशा पद्धतीने गोल करून घ्यायचे विरुद्ध कलर टाकून आपण भरपूर असे 8 फुलं शिकणार आहेत वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे। मी आधी सुपारी ठेवून वरती मुठीने रांगोळी टाकून घेतली आहे। ज्याला येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे बेसिक पद्धतीने, नक्की ट्राय करा तुम्ही। हे बघा फिरतं फूल थोडंसं बोटाने क्रॉस करून आपल्याला तयार करायचं आहे हे फूल। मध्ये अजून रांगोळी टाकून मी बघा सगळे विरुद्ध कलर टाकते, तेही तुम्हाला शिकायला भेटेल विरुद्ध कलर कुठले। हे बघा अजून मी त्याच्यामध्ये बोटाने रांगोळी टाकत जाते, मध्ये गोल करून वेगळे वेगळे कलर टाकून आपल्याला फक्त बोटाने गोल करायचं आहे अशा पद्धतीने। हे बघा लांबवर हे वेगळं फूल आहे। फक्त बोटाने आपल्याला लांब लांब सरकत जायचं आहे। खास तुमच्यासाठी बेसिक पद्धतीने मी शिकवायसाठी व्हिडिओ आणते, जेणेकरून सोप्यात सोपी पद्धतीने। हे बघा बोटानेच आपल्याला सरकवायचं, मध्ये टाकत जायची रांगोळी अशा पद्धतीने। मध्ये अजून विरुद्ध कलर टाकून घ्यायचा आहे आपल्याला। ज्याला येत नसेल एका बोटाने एकही फूल आपण काढू शकतो, फक्त दारासमोर किंवा देवाऱ्यासमोर, तुळशी समोर
खूपच शुभ फुलं आहेत हे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे। तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि व्हिडिओ कसा वाटला किंवा शिकवण्याची पद्धत कशी आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। म्हणजे मी वेगळे शिकवण्यासाठी भरपूर व्हिडिओ आणणार आहे, म्हणून माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ शिकवण्याची पद्धत। हे बघा भरपूर मोठा व्हिडिओ आहे, पूर्ण व्हिडिओ वॉच करा, बघा म्हणजे कळेल। खूपच सुंदर आपण फुलं शिकणार आहोत। हे बघा हे वेगळं ही फूल तयार झालं आपलं वेगळ्या पद्धतीचं। आणि मी विरुद्ध कलर ही दाखवले कशा पद्धतीने मी टाकते विरुद्ध कलर, म्हणजे तुम्हाला शिकायलाही भेटेल। टाका तुम्ही नक्कीच ट्राय करा, तुम्हालाही येईल। खास तुमच्यासाठी मी व्हिडिओ आणते शिकण्यासाठी, जेणेकरून तुम्हाला यायला पाहिजे। अशा पद्धतीने हेही वेगळं फूल आहे बघा। ज्यांना वेळच नसेल तर छोटंसं फूलही काढू शकतो आपण। इंस्टाग्रामवर भी माझी आयडी आहे JL रंगोली, नक्की जा आणि त्याच्यावर भी शिकवण्याचे माझे भरपूर व्हिडिओ। रेषा रंगोली, डॉट कसे काढायचे, चुट्टीने रांगोळी कशी धरायची सोडायची व डबल रेषा रांगोळी, भरपूर व्हिडिओ आहेत माझे। नक्की सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील। अशा पद्धतीने हे बघा बोटाने मी असं मध्ये रेषेमध्ये बोटाने मी गोल करून घेणार आहे। नंतर बघा सुपारी टाकून आपल्याला वेगळे कलर टाकून घ्यायचे बघा आजूबाजू। मी सेम कलर टाकून घेते। नंतर हे बघा मध्ये जी जागा आहे तिथंही टाकून घ्यायची आपल्याला। आणि मुठ्ठीने डॉट कसे टाकायचे खूपच सोपी पद्धत आहे। हाही व्हिडिओ आहे माझा JL रंगोलीवर, नक्की बघा, नक्की ट्राय करा। हे बघा बोटाने मी हळूहळू सरकवते रांगोळी, म्हणजे सुंदर छोटे आपले फुलं तयार होत आहे, बघू शकता तुम्ही। खूपच सोपी रांगोळी, सोप्यात सोपी। एका बोटाने मी किती इझिली तुम्हाला दाखवलं आहे कशा पद्धतीने मी एका बोटाने फुलं काढून दाखवले कलरफुल। नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत नक्कीच मला कमेंट करून सांगा। हे बघा एका बोटानेच आपल्याला व्यवस्थित सरकवून घ्यायचे, म्हणजे सुंदर असे फुलं तयार होत आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता आपण मध्ये लाल कलर टाकून घेणार आहे, मोठे डॉट। मुठ्ठीने सगळ्यात सोपी पद्धत आहे की मुठ्ठीने आपण डॉट टाकू शकतो आणि बोटाने आपण गोल करून घेणार आहे, म्हणजे दुसरा कलर टाकण्यासाठी व्यवस्थित। हे बघा अशा पद्धतीने किती सुंदर मी फुलं तुम्हाला शिकवून दाखवले, काढून दाखवले। हे बघा नंतर आपल्याला विरुद्ध कलर टाकायचा आहे, पिवळा कलर। नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ। 8 फुलं बघा, ही सुपारी वापरून मी 8 फुलं तुम्हाला सांगितली, नक्की ट्राय करा। ज्याने माझा व्हिडिओ पूर्ण बघितला असेल त्याला थँक्यू आणि धन्यवाद। मी वेगळे फुलं का दाखवले की तुम्हाला यायला पाहिजे, सगळे वेगळे पद्धतीचे दाखवले तुम्हाला फुलं अशा पद्धतीने।